रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत गोरगरिबांचे अश्रू पुसण्याचे कार्य अखंड करीत राहील. स्नेहलताताई कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सिने अभिनेते क्रांती नाना मळेगावकर यांच्या न्यू होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रमास उदंड प्रतिसाद. महिला आणि महिलांचे प्रश्न हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. जनतेच्या पाठिंब्यामुळे मी कोपरगाव मतदारसंघात कोट्यावधींची अनेक विकास कामे केली. गोरगरिबांचे अश्रू पुसले. राजकारणात काम करताना अनेक अडचणी येतात, पण त्यावर मात करत निस्वार्थी भावनेने माझे समाजकार्य व मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवण्याचे काम सुरूच आहे. महिला सक्षमीकरणासाठी व समाजासाठी मी माझे आयुष्य वाहून घेतले आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत हे कार्य अखंड सुरूच राहील. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांनी दिली. कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या भाग्यविधात्या प्रथम महिला आमदार व भाजप नेत्या स्नेहलताताई बिपिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त खास महिला भगिनींसाठी संजीवनी महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या वतीने शनिवारी 7 ऑक्टोबर कोपरगाव शहरातील तहसील कार्यालयाशेजारी असलेल्या मैदानात सिने अभिनेते क्रांती नाना मळेगावकर यांचा न्यू होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. कोपरगावात पहिल्यांदाच झालेल्या या सुंदर सोहळ्याला उदंड प्रतिसाद मिळाला. भाजप भारतीय जनता पार्टी उत्तर बरोबर आहे. देऊन टाका त्यांना. ओके. हा, आता पुढचं गाणं. होय, सर्वप्रथम उपस्थित सर्व माता भगिनींना मनपूर्वक नमस्कार. आणि खेळ रंगला पैठणीचा न्यू होम मिनिस्टर सादर करते सिने अभिनेते क्रांती नाना मळेगावकर, बालगायिका टीव्ही स्टार सह्याद्री मळेगावकर, तसेच आपले कोपरगावचे संदीप भाऊ जाधव, ज्यांचा कार्यक्रम घटकावर बसा आणि पोटभर हसा, यांचंही मी मनपूर्वक आभार मानते. खरं तर आजचा हा कार्यक्रम म्हणजे वाढदिवस हे निमित्त आहे, परंतु मी ज्या कामामध्ये जास्ती रमते ते महिला सबलीकरण आणि माझ्या माता भगिनींच्या चेहऱ्यावर खूप मनापासून त्या खळखळून हसताय ते हास्य पाहण्यासाठी हा कार्यक्रम असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आणि म्हणून श्री जन्म म्हणून न व्हावे उदास आणि बाई पण भारी देवा हे सगळं आपल्याला जर जगायचं असेल, आपल्याला तशा पद्धतीने जीवनशैली करायची असेल तर आपल्याला स्वस्थ राहा, मस्त राहा आणि मनमुरार हसून आपलं जीवन आपल्याला व्यतीत करायचं आहे. स्त्री खरं शक्तिरूप आहे हा विचार घेऊन मी माझ्या कार्याची सुरुवात केली. महिला मंडळातून, महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला भगिनींना स्वावलंबी कसं करता येईल, त्यांना स्वाभिमानाने आत्मविश्वासाने कसं जगता येईल, यासाठी खरं तर 20 वर्षापासून खटाटोप चाललेला होता. आणि त्या माध्यमातून बचत गट चळवळीतून गोर गरीब सामान्य महिलांना मला एकच सांगता आलं, त्यांना बँकेची ओळख करून देता आली. त्याचबरोबर रडायचं नाही, आपल्याला लढायचं आहे आणि मिळून साऱ्या जणी आपण पुढे जाऊया, असं एकमेकीला आपण भक्कम आधार देऊया, हा विचार दृढ झाला. आणि प्रत्येक महिला बचत गटातली आमची भगिनी एकमेकीला म्हणायला लागली, भिवू नकोस, बचत गट तुझ्या पाठीशी आहे. आणि हाच विचार घेऊन आम्ही सगळ्या सोबत काम करू लागलो. अनेकींना बँकेत जायची भीती वाटायची, त्या अशिक्षित मजुरी करायच्या, परंतु बँकेकडे जायची त्यांची हिंमतही नसायची. परंतु त्यांच्यामध्ये तो आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम मला करता आलं. विधवा, परित्यक्त्या या सगळ्या महिलांना आपण आपल्या मैत्रिणी समजून सोबत घेतलं पाहिजे, हा विचार दृढ केला. आणि माझ्याबरोबर अनेक महिला मंडळाच्या माझ्या मैत्रिणी आहेत, त्या माध्यमातून भजनी मंडळ असेल, आता मगाशी ताईंचा योगा ग्रुप असेल, अशा सगळ्या महिला आमच्या एकत्र येऊन आपण एकत्र आलंच पाहिजे. एकत्र येऊन आपण सगळं काम केलं तर निश्चितच प्रत्येकीमध्ये काहीतरी वेगळे गुण आहे
मुलं येतात. आज हे व्यासपीठ निर्माण झालं, याच्यातून किती जणींना आपल्या आत्मविश्वासाने आपल्यातले कलागुण सादर करता आले. आणि महिला कुठेही कमी नाही, मी तर म्हणते काकणभर सरसच आहे. आज देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत, त्याचबरोबर देशाच्या अर्थमंत्री ह्या निर्मला सीतारामन आहेत. संरक्षण मंत्री असेल, वेगवेगळे अगदी पंतप्रधान पदापर्यंत महिलांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणून पुरुषांच्या बरोबरीत बऱ्याचदा आपण सोबत घेऊन सुद्धा आपण चांगल्या पद्धतीचं काम करू शकतो. पुरुषप्रधान संस्कृती आहे, निश्चित थोडा त्रास आपल्याला सहन करावा लागतो. परंतु माझी सगळ्यांना कायमच एक विनंती असते की आमच्या माता भगिनींकडे माणुसकीच्या भावनेतून बघा, त्यांच्याकडे सन्मानाने बघा, त्यांना चांगल्या अर्थाने त्यांच्या विचारांना एक स्थान द्या. आणि त्या पद्धतीने आम्ही आमच्या सगळ्या भगिनी वुमेन एम्पॉवरमेंटचं काम करत असतो. आणि त्यामध्ये विशेषतः मला अगदी अपघाताने राजकारणात येण्याची संधी स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब, आमच्या सासूबाई माई, माझे पती, माझा संपूर्ण कोल्हे परिवार यांनी मला या राजकीय प्रवाहात येण्याची मोठी संधी दिली. आणि आपण महिला भगिनींनी मला भरभरून प्रेम दिलं. राजकारणात 19-20 होत असतं, खुर्ची ही लोकशाहीतली कधी परमनंट जरी नसली तरी तुमचं प्रेम हे मी कधीही विसरणार नाही. खूप सगळं काम करता आलं. मला कायम वाटायचं मी एक महिला आहे म्हणून असं म्हणायला नको पुरुष मंडळींनी की बाई माणूस आहे म्हणून कमी काम केलं, म्हणून मी 2 पाट्या जास्तीच टाकण्याचा कायम प्रयत्न केला. कारण आपण सगळ्या जणी मल्टीटास्किंग रोल करतो. दिवस उगवला तर आपण सगळ्या माता भगिनी काम करत असतो. आणि म्हणून निश्चित खूप काम करण्याचा प्रयत्न केला. परंतु आजही समाज व्यवस्थेमध्ये स्त्री म्हटलं की सगळेजण बाकीचे एकत्र येतात. राजकारणात खोड्या काड्या करण्याचं काम केलं जातं आणि बऱ्याचदा थांबावंही लागतं. परंतु मी जरी राजकारणाच्या खुर्चीपासून थांबले असते तरी मी कामातून थांबलेली नाही. कारण मी कोरोनातून खरं तर माझा नवा जन्म झाला. माझ्या मोठ्या मुलांनी म्हटलं की आई तुझा नवा जन्म झाला, 3 आठवडे तू ऑक्सिजन वर होती, मरता मरता वाचली. त्याही वेळी मी देवाला म्हटलं हे देवा, माझ्या हातून काही जर काम बाकी असेल तर निश्चित मला तू जिवंत ठेवशील. आणि जेव्हा माझा नवा जन्म झाला आणि जेव्हा मी त्याच्यातनं बाहेर आले आणि त्याच वेळेस मी म्हटलं की माझं हे संपूर्ण आयुष्य मी समाजाला सार्थकी लावेल, समाजाला समर्पित करेल. आणि म्हणून दीन दलित अडचणीत पीडित असलेल्या महिलांचे अश्रू पुसण्याचं काम त्याच्या इतकं पुण्य नाही असं मी मानते. आणि म्हणून महिला हा विषय माझ्या जिव्हाळ्याचा आहे. अनेक प्रश्न सोडवता आले, पण पाण्याचा प्रश्न हा थोडा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. विशेषतः कोपरगावमध्ये ते करण्याचा मी खूप प्रयत्न केला. माझ्यावर कोर्ट केसेस केल्या गेल्या, अडवलं गेलं, पण तरीही मी थांबणार नाही. पुढेही माझं काम कार्यरत ठेवेल. विक्षिप्त विचाराची काही मंडळी असतात, थोडं मन त्रस्तही होतं, पण तरीही राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना जो मानसिक त्रास होतो त्याच्यातूनही मी स्वतःला सांभाळते. कारण मला एकटीला पुढे जायचं नाही, तर तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन पुढे चालायचं आहे. आणि म्हणून राजकीय क्षेत्रात काम करत असताना सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाही, तर काही जण आपल्याकडे बोटही दाखवतील, हेही स्वीकारावं लागतं. आणि क्योंकि जब तक हम जिंदा है तब तक निंदा तो है ही, असे मी स्वतःला समजवत असते. आणि म्हणून कायम स्वतःला सांगायचं की आमदार असताना काम करताना 2 पाट्या जास्त टाकल्या, परंतु महिला कधी थांबत नाही, थकतही नाही. तसं मी सगळ्यांना सांगते की आपण सगळ्यांनी पुढे जायचं आहे. तुम्ही विश्वास ठेवा, मी तुमच्यातलीच एक आहे. तुमच्यासाठी शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत मी कार्यरत राहील. कारण आजही आपले महिलांचे प्रश्न काही सुटलेले नाही. आणि तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आज हसताना बऱ्याच जणी दिसलात तर खूप आनंद झाला मला. आणि हेच माझं खरं तर स्वप्न आहे की प्रत्येक स्त्रीचा प्रश्न हा सुटला पाहिजे. निर्णय प्रक्रियेत आपण 50% महिलांचा वाटा मतदान रूपाने आहे, तरी आपण दुर्लक्षित आहोत. स्वतःला ओळखा, मग तुम्हाला कळेल मीच जिजाऊ, मीच सावित्रीबाई, मीच लक्ष्मीबाई, मीच अहिल्या, मीच झाशीची राणी आहे असं तुम्हाला प्रत्येकीला वाटेल. आणि असे आपण सगळ्यांनी राहिलंही पाहिजे. पुराण इतिहासात नारी शक्तीचं प्रमाण आहे, तरी आपण स्वतःला अबला समजतो. कुणी कितीही मोठा विद्वान जगज्जेता असेल तरीही त्याला जन्म देणारी ही आईच असते. आणि मग ती अबला कशी होऊ शकते हो. आणि व्यवहारात सन्मानाने आपण भारत भूमीलाही मातृभूमी म्हणतो, भूमाता म्हणतो, भारत माता म्हणतो, गोमाता म्हटलं जातं, विठुरायाला विठू माऊली म्हटलं जातं, ज्ञानोबांना सुद्धा ज्ञानोबा माऊली म्हटलं जातं. तेव्हा आपण कोणी कमी नाही आहात. आपण सगळे स्टेजवर आलात, प्रचंड कॉन्फिडन्स आपल्यातला दिसला. माऊली शब्दात खूप मोठी
लोकसभा विधानसभेत 33% आरक्षण देऊन माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी नारीवंदन विधेयक आणून एक क्रांतिकारी निर्णय घेतला, त्याचाही आपण सर्व महिला भगिनी त्यांचे मनपूर्वक आभार मानूया आणि त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते. प्रश्न खूप आहेत, प्रश्न सुटण्यासारखे असतात, प्रश्नापाशी आपल्याला अडून पडायचं नाही, पण एकजूट फार महत्त्वाची आहे, एकीचं बळ फार महत्त्वाचं आहे. उंबऱ्याच्या आत अडकलेली माझी भगिनी आर्थिक चौकटी मोडून समाजाच्या व्यवहार उतरली पाहिजे असा विचार माझ्या मनात सातत्याने असायचा आणि ग्रामीण भागात मला ते कार्य विशेषतः खूप चांगल्या पद्धतीने करता आलं आणि म्हणून निश्चित माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये कधीही मला विचारलं तर आपल्याला ताई कुठल्या कामात समाधान वाटलं, तर मी प्रत्येकाला सांगितलं की मला महिला बचत गट चळवळीतून माझ्या माता भगिनींचे प्रश्न सोडवता आले, त्याच्या इतकं मला आनंदाचं कुठलंही काम नाही, ते आमदारकीपेक्षा जास्त मोठं होतं असं मी मानते. आणि म्हणून माझी शेवटच्या गोर गरीब सामान्य अगदी निंदणाऱ्या खुरपणाऱ्या महिलांशी सुद्धा माझी मैत्री आहे, कारण तिचं दुःख आणि आपलं सगळ्यांचं एक अडचणी या सारख्याच असतात. आणि म्हणून निश्चित हे स्वप्न उराशी बाळगून मी कामाला सुरुवात केली आणि हे स्वप्न आज बचत गटाच्या महिलांनी साकार केलं, ते पाहून खरेखुरच मी धन्य झाले. झोपडीपासून ते आलेशान बंगल्यापर्यंत गरीब श्रीमंतीची दारे मोडून मला हजारो भगिनी मिळाल्या. प्रत्येकीच्या सुखदुःखात आपली नाळ इतकी घट्ट झाली की त्यांचे अश्रू माझे अश्रू झाले. इतके आम्ही एकमेकीशी समरस झालो की माझ्या महिला बचत गटातल्या बऱ्याचशा भगिनी एका रंगाच्या साडीमध्ये कार्यक्रमाला येतात. उद्या सुद्धा 8 ऑक्टोबर हा माझा वाढदिवस आहे. क्रांतीजींना आज 7 ऑक्टोबर त्यांची तारीख मिळाल्यामुळे आपण हा कार्यक्रम करू शकलो. उद्या 2 कोटी कर्ज वितरण महिला बचत गट चळवळीच्या माध्यमातून महिलांना आपण करणार आहोत. त्यामुळे हे खूप समाधानाचं काम आहे. अनेक खाजगी पतपुरवठा संस्थांचे जाळे निर्माण झाले तरी माझ्या महिला बचत गटाची भगिनी उजवीच ठरते, त्यामुळे तिच्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे. मी महिला मंडळातून विधिमंडळापर्यंत पोहोचले, ते आपल्या सगळ्यांच्या मुळे पोहोचले, हे मी कधीही विसरणार नाही. आज माझ्या वाढदिवसाचे हे औचित्य साधून या सोहळ्यासाठी आपण सर्व उपस्थित राहिलात, मी धन्य झाले. माहित नाही कोरोनात माझा जीवन मरणाचा प्रश्न होता, मी मरता मरता वाचले आणि म्हणून खऱ्या अर्थाने तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद देणं हेच मला एक सुखाचं समाधानाचा आजचा दिवस वाटतो. त्यामुळे सर्व माता भगिनी ही माझी खरी ताकद आहे. तुमची हाक येईल तिथे मी उभी राहण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे. एकटी गेली बाई झाड काही हल्ले नाही, दुकटी गेले बाई झाड कधी हल्ले नाही, सगळ्या मिळून गेलो बाई झाड काही राहिलं नाही. याप्रमाणे आपल्या एकीचं बळ आयुष्याला सोनेरी करण्यासाठी आपण वापरू. तुमच्या सर्वांच्या आणि आशीर्वादाच्या जोरावर हा संघर्षाचा रस्ता मी नक्की पादक्रांत करेल, हा आत्मविश्वास मी व्यक्त करते. नन्ही सी चींटी जब दाना लेकर चलती है 100 बार गिरती है 100 बार फिसलती है, मेहनत उसकी बेकार नहीं जाती क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हे लक्षात घ्या माऊलींनो, आपल्याला रडायचं नाही, लढायचं आहे आणि मिळून साऱ्या जणी आपल्याला पुढे जायचं आहे. खूप मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे, कारण पुरुष प्रधान संस्कृतीत आपण स्वतःला सिद्ध करत आहोत आणि हे सिद्ध करताना अनेक अडथळे आहेत, पण हे अडथळे पार करायचे असतील तर एकीचं बळ हे फार गरजेचं आहे. म्हणून माझं सगळ्यांना सांगणं आहे, संघटित व्हा आणि आपले प्रश्न आपण निश्चित सोडू. मी तुमच्या सोबत आहे, तुम्ही माझ्या सोबत राहा, मला तुम्ही साथ द्या, मी तुम्हाला मदतीचा हात देते. तुम्ही माझ्या सगळ्या मैत्रिणी आहात, अशीच मैत्री आपली कायम ठेवू. पुन्हा एकदा आपण या कार्यक्रमाची रंगत वाढवली. सगळ्या इतक्या वेळ